गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड स्टुडंट्स. मी काटे सर सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आज आपण रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड याचं एक्झाम्पल क्रमांक 2 पाहणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी एक्झाम्पल मी दिलेलं आहे तुम्हाला, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल लिहून घ्यायचं आणि त्यानंतर व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे व्हिडिओ पॉज करा आणि त्या एक्झाम्पल लिहून घ्या, त्यानंतर व्हिडिओ पहा. ठीक आहे, ते एक्झाम्पल अतिशय महत्त्वाचं आहे. मी या ठिकाणी एक्झाम्पल आता वाचत आहे. एक्झाम्पल वाचन करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण वर्किंग नोटला किती कॉलम असतात हे समजण्यासाठी आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे आणि समजून घेणं. ठीक आहे, आता या ठिकाणी मी पहिला व्यवहार वाचतोय. संभाजी ऑटोमोबाईल्स. संभाजी ऑटोमोबाईल्स लिमिटेड पुणे परचेस्ड अ मशीन. बघा, त्यांनी एक सांगितलंय की संभाजी ऑटोमोबाईलनं एक मशीन खरेदी केलेली आहे, परचेस केलेली आहे. किती रुपयाची आहे? 80,000 रुपयाची. ऑन 1 जुलै 2015. 1 जुलै 2015ला 80,000 रुपयाची मशीन विकत घेतलेली आहे. ठीक आहे, पहिला व्यवहार संपला, खरेदीचा एक व्यवहार सापडला. पुढचा व्यवहार बघा. ऑन 1 ऑक्टोबर 2016 कंपनी परचेस्ड अन ॲडिशनल मशीन कॉस्टिंग ₹30,000. ठीक आहे, कंपनीनं अजून एक मशीन विकत घेतलेली आहे, परचेस केलेली आहे. किती रुपयाची? 30,000 रुपयाची. तारीख काय आहे? 1 ऑक्टोबर 2016. ठीक आहे, पुढचा व्यवहार बघू शकता. दोन व्यवहार सापडले, दोन्ही व्यवहार खरेदीचे. पुढे बघा. ऑन 31 मार्च 2018. 31 मार्च 2018 द मशीन परचेस्ड ऑन 1 जुलै 2015. त्यांनी काय सांगितलंय की 31 मार्च 2018ला जी मशीन परचेस केली होती, खरेदी केली होती 1 जुलै 2015ला, ती मशीन बिकम ऑब्सोलेट अँड वॉज सोल्ड. बघा, ऑब्सोलेट अँड वॉज सोल्ड. बघा, ती वस्तू काय केली? विकली. 1 जुलै 2015ला जी काय मशीन घेतली होती ती त्याची विक्री केली, सोल्ड केली. ठीक आहे, तर किती रुपयाला विकली? 65,000 रुपयाला विकली. या ठिकाणी बघा, आपल्याला दोन मशीन सापडल्या होत्या की खरेदी केलेली. त्यातली पहिली आहे 1 जुलै 2015ची. विकली कोणती? 1 जुलै 2015चीच. ठीक आहे, म्हणजे पहिली मशिनरी काय केलेली आहे? विकलेली आहे. तारीख फक्त महत्त्वाची. ओके, पुढचा व्यवहार बघा की त्यांनी सांगितले डेप्रिशिएशन वॉज प्रोव्हाइडेड ॲन्युअली ऑन 31 मार्च द रेट ऑफ 10% पर ॲनम ऑन द रिड्युसिंग बॅलन्स मेथड. त्यांनी सांगितलंय की 10% डेप्रिसिएशन आकारायचं आहे आणि मेथड कोणती आहे? रिड्युसिंग बॅलन्स मेथड. ओके, पुढे बघा. प्रिपेअर करा मशिनरी अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट फॉर द पिरियड फ्रॉम 2015-16, 16-17 आणि 17-18. 3 वर्षाचं अकाउंट तयार करायचं आहे, नोंदी करायच्या आहेत 3 वर्षाचे. ओके, ठीक आहे. तर 2 मशिनरी खरेदी केलेत. यामुळे आपल्याला किती कॉलम करायचे? 2 फिक्स कॉलम, 2 खरेदी केलेल्या मशिनरी, म्हणजे एकूण 4 कॉलम आहेत. ठीक आहे, या ठिकाणी मी वर्किंग नोट तयार करतोय आणि या ठिकाणी मी पहिल्यांदा 3 वर्ष जे आहेत त्यांचा कालावधी लिहून ठेवतोय. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष सर्वांनी बघायचं आहे आणि तुम्ही पण लिहून घ्यायचे कच्च्या पानावरती. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. किती कॉलम करायचे वर्किंग नोटचे? एकूण 4 कॉलम करायचे. पहिला कॉलम कोणता असतो सांगायची गरज नाही. काय सांगितलेलं आहे? इयर ऑब्लिक डेप्रिसिएशन रेट. दुसरा आहे मशिनरी फर्स्ट. तिसरा आहे मशिनरी सेकंड आणि चौथा कॉलम आहे डेप्रिशिएशन अमाऊंट रुपीज. ठीक आहे, असे 4 कॉलम आहेत. 4 कॉलम हे तुम्हाला तयार करता आले पाहिजेत. 1 बाय 1 आपण जाऊ, स्टेप बाय स्टेप जाऊ. ठीक आहे, तर पहिलं वर्ष कोणतं आहे त्यांनी सांगितले. पहिलं वर्ष आहे 2015-16. ओके, 2015-16. 2015-16ला कोणता व्यवहार झाला आहे का हे आता आपण पाहणार आहोत. व्यवहार नंबर 1 बघा की संभाजी ऑटोमोबाईल्स लिमिटेड पुणे यांनी एक मशीन परचेस केली. परचेस्ड अ मशीन फॉर ₹80,000. 80,000 रुपयाची मशिनरी खरेदी केली. ऑन कधी? 1 जुलै 2015ला. 1 जुलै 2015 हे कोणत्या वर्षी येते? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या? तुम्हीच सांगायचे, पहिल्या, दुसऱ्या का तिसऱ्या? तर पहिल्या वर्षीच येते. 2015 हे पहिल्या वर्षीच आहे, म्हणून पहिल्या वर्षीच येतोय. ठीक आहे, म्हणून मशिनरी 1 मध्ये त्या ठिकाणी मी 80,000 कंसामध्ये 1 जुलै 2015 तारीख लिहिलेली आहे. अजून कोणता व्यवहार दिला आहे का ते आपण पाहायचं आहे.
व्यवहार नंबर 2 1 ऑक्टोबर 2016. 1 ऑक्टोबर 2016 कंपनी परचेस्ड अँड ॲडिशनल मशिनरी कॉस्टिंग ₹30,000. बघा 1 ऑक्टोबर 2016. आता ही तारीख बघायची. पहिल्या वर्षी येते का? नाही, पहिल्या वर्षी येत नाही. दुसऱ्या वर्षी येते का? येस, दुसऱ्या वर्षी येते. 16-17 मध्ये येत आहे. बघा पहिल्या वर्षी काय येत नाही, पहिल्या वर्षी 31 मार्च 2016 पर्यंतच आहे. मार्च नंतर ते ऑक्टोबर येते, त्यामुळे पहिल्या वर्षी येत नाही, दुसऱ्या वर्षी येते. म्हणून दुसऱ्या वर्षी ती मशिनरी खरेदी केलेली आहे, तेव्हा पहिल्या वर्षी नाही. बरं, पुढचा व्यवहार बघा. त्यांनी सांगितले मशीन बघा ऑन 31 मार्च 2018 द मशीन परचेस्ड 1 जुलै 2015. बघा 31 मार्च 2018चा विषय. 2018 म्हणजे तिसऱ्या वर्षी गेलं. पहिल्या वर्षी आहे का, दुसऱ्या वर्षी आहे का, नाही काय, म्हणजे पहिल्या वर्षी येत नाही, विषय संपला. पुढे काय सांगितले, डेप्रिसिएशनचा रेट आणि मेथड. पुढे सांगितले प्रिपेअर कोणकोणते अकाउंट करायचे, म्हणजे कोणताही व्यवहार नाही, व्यवहार संपले, पहिल्या वर्षी कोणताही व्यवहार येत नाही, आपण काय करतो, डेप्रिसिएशन आकारतो. लेस डेप्रिसिएशन किती टक्के आहे? 10%. लेस डेप्रिसिएशन 10%. ओके, 10% डेप्रिसिएशन काढायचे आहे. 12 महिन्याचं काढायचे आहे, 6 महिन्याचं काढायचे आहे, 3 महिन्याचं काढायचे, 9 महिन्याचं काढायचे, हे आता आपण पाहणार आहोत. ओके, त्यासाठी तारीख खरेदीची अतिशय महत्त्वाची असते. ओके, ठीक आहे. बरं, आता आपण बघणार आहोत डेप्रिसिएशन पहिल्या मशिनरीचं काढायचं आहे. मी इन द ब्रॅकेटमध्ये घेतो. किती रुपये रक्कम आहे पहिल्या मशिनरीची? 80,000. 80,000ला भागाकार करत नाही, गुणाकार करत नाही, 2 शून्य घालवतो. 2 शून्य घालवले, राहिले किती? 800. 800 गुणिले रेट ऑफ डेप्रिसिएशन किती आहे? 10. 800 गुणिले 10 किती आलं रे? आलं 8,000 रुपये. म्हणजे पहिल्या मशिनरीचं डेप्रिसिएशन, पहिल्या मशिनरीचं डेप्रिसिएशन पूर्ण वर्षाचं किती आहे? 8,000. पण आपल्याला किती दिवसाचं घ्यायचं आहे, किती महिन्याचं घ्यायचं आहे, ही तारीख ठरवते. बघा पहिल्या वर्षाची सुरुवात 1 एप्रिल 2015, 31 मार्च 2016. ओके, आता खरेदी तारीख बघा 1 जुलै 2015. वर्षाची सुरुवात एप्रिल, मे, जून, त्यानंतर जुलै, म्हणजे 3 महिन्याचा गॅप आहे. 3 महिन्यानंतर ती मशिनरी खरेदी केलेली आहे. 12मधून 3 गेले, राहिले किती? 9. म्हणजे 9 महिन्याचं डेप्रिसिएशन घ्यायचे. बघा आतापर्यंत 6 महिने 12 महिने बघितलं, परंतु ह्या वर्किंग नोटमध्ये आपण 9 महिन्याचं डेप्रिसिएशन कसं काढतात हे पाहणार आहोत. वेगळी पद्धत आहे थोडीशी, ठीक आहे. तर हे 12 महिन्याचं डेप्रिसिएशन 8,000 आहे. मी त्याला काय करतो, भागिले 2, किती येते? 4,000. बरं, हे झालं 6 महिन्याचं. त्याला भागिले 2, 4,000 भागिले 2, 2,000. हे झालं 3 महिन्याचं. बरं 9 महिन्याचं कसं सांगतो तुम्हाला. या ठिकाणी मी लिहिणार आहे 12 महिन्याचं 8,000, 6 महिन्याचं 4,000 आणि 3 महिन्याचं 2,000. तर 9 महिन्याचं किती लगेच बघूया आपण. या ठिकाणी मी काय करतोय, 9 महिने. 9 महिन्याचं सूत्र काय? 9 महिन्याचं डेप्रिसिएशन काढण्याचं सूत्र काय? 6 मंथ अधिक 3 मंथ, 6 महिने अधिक 3 महिने. आता मी 6 महिन्याचं काढलेलंच आहे, किती आहे? 4,000 अधिक 3 महिने, 3 महिन्याचं पण काढलेलं आहे 2,000. ठीक आहे, यांची बेरीज करायची. 6 अधिक 3 9, 6 अधिक 3 9. 9 महिन्याचं डेप्रिसिएशन काढायचे आहे. 6 महिन्याचं डेप्रिसिएशन किती काढलं? 4,000. 3 महिन्याचं डेप्रिसिएशन किती आहे? 2,000. 4,000 अधिक 2,000, 9 महिन्याचं डेप्रिसिएशन आलेलं आहे आपलं 6,000. 6,000 हे डेप्रिसिएशन आपलं 9 महिन्याचं आहे. मग या ठिकाणी मी 6,000 डेप्रिसिएशन लिहित आहे. ठीक आहे, पहिलं वर्ष संपत आहे, परंतु जे काय मशिनरी असेल त्या मशिनरीच्या डेप्रिसिएशनची बेरीज कोणत्या कॉलममध्ये लिहायची असते? शेवटच्या. म्हणून 6,000 अधिक 0 6,000च, म्हणून चौथ्या कॉलममध्ये बेरीज किती येणार आहे? 6,000. ठीक आहे, मी पुढच्या वर्षी जातो. या ठिकाणी 2016-17. आता 2016-17ला जाताना पहिली मशिनरी पहिल्या वर्षी घेतलेली, त्याचा काहीतरी बॅलन्स शिल्लक असेल, म्हणून या ठिकाणी मी 80,000 वजा 6,000 किती येणार आहे? 80,000 वजा 6,000 74,000. 74,000 हा आपला बॅलन्स आहे. ठीक आहे, पहिल्या मशिनरीचा. आता अजून कोणता व्यवहार दिलाय का? व्यवहार नंबर 1 संपला. व्यवहार नंबर 2 बघा 1 ऑक्टोबर 2016. 1 ऑक्टोबर 2016ला कंपनी परचेस्ड अँड ॲडिशनल मशीन ऑफ ₹30,000. बघा कंपनीनं 1 ऑक्टोबर 2016ला अजून एक मशिनरी खरेदी केली, त्याची किंमत होती 30,000.
तारीख किती आहे 1 ऑक्टोबर 2016. पहिल्या वर्षी येते का? पहिलं वर्ष संपले ना, त्या वर्षी तर आलं नव्हतं. दुसऱ्या वर्षी येते का 1 ऑक्टोबर 2016 दुसऱ्या वर्षी येते, कारण की त्याच कालावधीमध्ये ऑक्टोबर महिना येत आहे. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या वर्षी हा व्यवहार येतोय. म्हणून मशनरी क्रमांक सेकंड या ठिकाणी मी 30,000 कंसामध्ये 1 ऑक्टोबर 2016 लिहित आहे. ठीक आहे. आता अजून कोणता व्यवहार आहे का? व्यवहार नंबर 3 काय दिला आहे? त्यांनी सांगितलंय की 31 मार्च 2018ला मशीन विकली. काय केली? विकली. पण कधीची? 1 जुलै 2015ची खरेदी केलेली मशिनरी काय केली? विकली. किती रुपयाला? 65,000 रुपयाला विकली म्हटले. कधी? 31 मार्च 2018. 18चं चाललंय, आपलं चाललंय 16-17चं, म्हणजे त्याचा काही विषय येत नाही. ठीक आहे, ओके. म्हणजे दुसऱ्या वर्षी कोणताही व्यवहार राहिलेला नाही. पुढचे जे 2 व्यवहार आहेत ते माहितीसाठी दिलेत. ठीक आहे, मी आता काय करतो? डेप्रिसिएशन काढत असतो, म्हणून या ठिकाणी लेस डेप्रिसिएशन 10%. आता दुसऱ्या वर्षी गेल्यानंतर या ठिकाणी बघायचं काय आपल्याला की मेथड कोणते? मेथड आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. मेथड कोणते? रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, अतिशय महत्त्वाची. रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आहे म्हटल्यानंतर त्या वर्षाची मूळ किंमत बघायची. मशिनरी 1ची त्या वर्षाची मूळ किंमत किती आहे? 74,000. खरेदी किंमत नाही, त्या वर्षाची मूळ किंमत. पहिल्या मेथडमध्ये काय बघतो? खरेदी किंमत किती आहे? 80,000. दुसऱ्या मेथडमध्ये काय बघतो? की जे आता आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, की त्या वर्षाची मूळ किंमत किती आहे? 74,000. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ठीक आहे, दुसऱ्या वर्षीचं मी डेप्रिसिएशन काढणार आहे. तर पहिल्या मशिनरीची रक्कम किती आहे? या ठिकाणी 74,000. मूळ किंमत किती आहे? 74,000. मी त्याचे 2 शून्य घालवतो. किती शून्य घालवतो? 2 शून्य. 2 शून्य घालवले तर राहिले किती शिल्लक? 740 गुणिले रेट ऑफ डेप्रिसिएशन 10. किती येतं आहे गुणाकार? 7,400. दुसऱ्या वर्षी ती काही मशिनरी विकलेली नाही, त्यामुळं पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन घ्यायचे, म्हणजे 7,400. म्हणून पहिल्या मशिनरीचं डेप्रिसिएशन दुसऱ्या वर्षी 7,400 मी लिहिलं. बरं, मशिनरी क्रमांक सेकंड किती आहे? 30,000. 30,000चं डेप्रिसिएशन काढायचं आहे. या ठिकाणी मी 30,000 लिहितो. भागाकार नाही, गुणाकार नाही, 2 शून्य मी घालवणार आहे. 2 शून्य घालवले, राहिले किती शिल्लक? 300 गुणिले रेट ऑफ डेप्रिसिएशन 10 आहे. 300 गुणिले 10 किती येते? 300 गुणिले 10. 300 गुणिले 10 3,000. बरं, आता मशिनरी सेकंड बघा. त्या ठिकाणी तारीख कंसामध्ये लिहिलेली आहे 1 ऑक्टोबर 2016. ठीक आहे, मशिनरी क्रमांक सेकंड ही 1 ऑक्टोबर 2016ला खरेदी केलेली आहे. या ठिकाणी मी डेप्रिसिएशन काढलं 3,000. हे 12 महिन्याचं आहे. बघा, दुसऱ्या वर्षाचा कालावधी किती आहे? 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नंतर ऑक्टोबर, म्हणजे 6 महिन्याचं डेप्रिसिएशन घ्यायचे. 6 महिन्याचं डेप्रिसिएशन घ्यायचे का? कारण की 6 महिन्यानंतर ती मशिनरी खरेदी केलेली. 1 एप्रिलला जर खरेदी केली असती तर ठीक होतं, पूर्णच्या पूर्ण डेप्रिसिएशन घेतलं असतं. परंतु 6 महिन्यानंतर खरेदी केलेली आहे, म्हणून 6 महिन्याचं डेप्रिसिएशन घ्यायचे आहे. 3,000 हे 12 महिन्याचं, तर त्याला भागायचं आहे 2. 3,000 भागिले 2 1,500. म्हणून या ठिकाणी 12 महिन्याचं 3,000, 6 महिन्याचं 1,500. मला किती महिन्याचं पाहिजे? 6 महिन्याचं. म्हणून या ठिकाणी काय करतो? मशिनरी क्रमांक सेकंड या ठिकाणी मी लिहितो 1,500. ओके, त्या ठिकाणी दुसरं वर्ष संपलं का? हे संपतंय आता. परंतु डेप्रिसिएशनची एकूण बेरीज मशिनरी 1 मशिनरी 2 याची डेप्रिसिएशनची बेरीज शेवटच्या कॉलममध्ये लिहिणं गरजेचं आहे. बघा, 7,400 अधिक 1,500 किती बेरीज येते? किती बेरीज येते? 8,900. ठीक आहे, मी त्या ठिकाणी बेरीज लिहिलेली आहे. आता तिसरं वर्ष सुरू होत आहे, म्हणून या ठिकाणी मी लिहितो 2017-18. तिसरं वर्ष सुरू होत आहे 2017-18. त्या ठिकाणी मी मशिनरी 1 आणि मशिनरी 2 यांचा बॅलन्स घेणार आहे. 74,000 वजा 7,400. 74,000 वजा 7,400 किती येते? 66,700. पहिल्या मशिनरीचा बॅलन्स आला 66,700. बरं, पुढं दुसऱ्या मशिनरीचं बघा. 30,000 वजा 1,500 28,500 हा बॅलन्स आलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय बघायची? तिसऱ्या वर्षी कोणता व्यवहार आहे का? ठीक आहे, व्यवहार कोणता दिलाय का?
पहिला संपला, दुसरा संपला, तिसरा व्यवहार हा विक्रीचा आहे. कधी वस्तू विकली बघा, त्यांनी सांगितले 31 मार्च 2018. तिसरं वर्ष सुरू कधी होतं? 1 एप्रिल 2017. संपतंय कधी? 31 मार्च 2018ला. म्हणजे वर्षाच्या शेवटी वस्तू काय केली? विकली. वर्षाच्या शेवटी विकली, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. महिने मोजू शकता: मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. म्हणजे 12 महिन्याचं आपलं डेप्रिसिएशन घ्यायचे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे शेवटी विकलेलं आहे, आपण बघूच आता. ठीक आहे, तर शेवटी विकलेलं आहे ती. विक्रीचा व्यवहार आपण शेवटीच बघत असतो, खरेदीचा व्यवहार अगोदर बघतो. पुढचे व्यवहार हे माहितीसाठी, काही प्रॉब्लेम नाही. मग मी काय करतो? डेप्रिसिएशन आकारतो. डेप्रिसिएशन, लेस डेप्रिसिएशन 10%. डेप्रिसिएशन आकारतोय. मेथड कोणते? रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. म्हणजे तिसऱ्या वर्षाची मूळ किंमत बघायची किती आहे. पहिल्या मशिनरीची 66,700. ठीक आहे, या ठिकाणी मी आता बघतोय की 66,600 मी या ठिकाणी रक्कम लिहितो. भागाकार नाही, गुणाकार नाही, काही सुद्धा नाही. मी काय करतो? 2 शून्य घालवतो फक्त. राहिले किती? 666 गुणिले रेट ऑफ डेप्रिसिएशन किती? 10. किती येते गुणाकार? 666 गुणिले 10, 6,660. 6,660. मशिनरी क्रमांक 1च विकलेली आहे. त्यांनी काय सांगितलं? 1 जुलै 2015ची मशिनरी विकली, पण कधी? वर्षाच्या शेवटी. त्यामुळे डेप्रिसिएशन हे पूर्ण वर्षाचं घ्यायचं आहे. कधीपर्यंत घ्यायचं आहे? पूर्ण वर्षापर्यंत घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. पहिल्या मशिनरीचं डेप्रिसिएशन हे किती येणार आहे? 6,666. सॉरी, 6,660. किती येते डेप्रिसिएशन पहिल्या मशिनरीचं? 6,660. बर, आता दुसऱ्या मशिनरीची मूळ किंमत त्या वर्षीची 28,500 आहे. मी काय करतो? 2 शून्य घालवतो. राहिले किती? 285. किती राहिले? 285. 285 गुणिले 10 रेट ऑफ डेप्रिसिएशन किती येते रे? 2,850. दुसरी मशिनरी मी काही विकलेली नाही, त्यामुळं माझं पूर्णच्या पूर्ण डेप्रिसिएशन घ्यायचे पूर्ण वर्षात 2,850च. ठीक आहे, 2,850 या ठिकाणी मी डेप्रिसिएशन घेतलं. ओके, दुसरं वर्ष या ठिकाणी संपतंय आता, परंतु त्या ठिकाणी डेप्रिसिएशनची टोटल करा. डेप्रिसिएशनची टोटल करायची आहे चौथ्या कॉलममध्ये. किती येते? 9,510. ठीक आहे, या ठिकाणी आता वस्तू विकली याचा व्यवहार करायचा, परंतु त्या अगोदर मशिनरी 1 आणि मशिनरी 2चा बॅलन्स काढावा लागतो. या ठिकाणी मी बॅलन्स लिहितोय. बॅलन्स मशिनरी 1चा काढायचे 66,700 वजा 6,760. किती येतोय बॅलन्स? वजा बाकी 59,940. बर, 28,500 वजा 2,850. किती येते वजा बाकी? 25,750. हा झाला बॅलन्स. मग आता आपण विक्रीचा व्यवहार बघणार आहोत. विक्रीचा व्यवहार बघा. 31 मार्च 2018ला पुढे सांगितले द मशीन परचेस केली कधी? 1 जुलै 2015. 1 जुलै 2015ला जी मशीन खरेदी केली होती ती मशीन काय केली बघूया पुढे. बिकम ऑब्सोलेट अँड वॉज सोल्ड फॉर रुपीज 65,000. काय केली? वस्तू विकली किती रुपयाला? 65,000 रुपयाला. पण कोणती? 1 जुलै 2015ची. बघू शकता, पहिली मशिनरी 1 जुलै 2015चीच आहे. म्हणजेच 1 नंबरचीच मशिनरी काय केली? विकली. म्हणजे या ठिकाणी मी लेस सेलिंग प्राइस किती रुपयाला विकली? 65,000 रुपयाला विकली. या ठिकाणी मी 65,000 लिहितो. ठीक आहे, आता मला या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस काढायचे. प्रॉफिट अँड लॉस काढायचे आहे, त्यासाठी सूत्र दिलेलं आहे. सेलिंग प्राइस वजा बॅलन्स. या ठिकाणी सेलिंग प्राइस किती आहे? 65,000 वजा बॅलन्स किती आहे बघू शकता तुम्ही? 59,940. ठीक आहे, म्हणजे 65,000 वजा 59,940. अधिक मध्ये उत्तर येते, अधिक मध्ये प्लस मध्ये उत्तर येते 5,060. प्लस मध्ये जर उत्तर येत असेल तर तो आपला प्रॉफिट आहे. 5,060 हा आपला प्रॉफिट आहे, म्हणून या ठिकाणी मी प्रॉफिट 5,060 लिहितोय. ठीक आहे, पहिली मशिनरी विषय संपलेला आहे. दुसऱ्या मशिनरीचा बॅलन्स लिहायचे मला, कारण की सगळं संपले व्यवहार. मी या ठिकाणी काय लिहितो? बॅलन्स. पहिल्या मशिनरीचं काय येत नाही? प्रॉफिट झाला आहे. दुसऱ्या मशिनरीचा किती आहे बॅलन्स? 25,750. हे आपलं मशिनरी अकाउंटचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वर्किंग नोट साधी सोपी होती. याच्यावरून आता आपण 2 अकाउंट तयार करणार आहोत, मशिनरी अकाउंट आणि
डेप्रिसिएशन अकाउंट. ठीक आहे, मी आता पुढील स्लाइडवर जातोय. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मी मशिनरी अकाउंट घेतोय, परंतु मशिनरी अकाउंट घेत असताना बघा वर्किंग नोटचा मी या ठिकाणी फोटो घेतलेला आहे. आता वर्किंग नोटचा या ठिकाणी मी फोटो का घेतलाय, कारण की वर्किंग नोट महत्वाची, त्याच्यावरून आपले हे दोन्ही अकाउंट करायचे. म्हणून पहिल्यांदा वर्किंग नोट. स्टेप नंबर 2 मशिनरी अकाउंट. पण कोणत्या पुस्तकामध्ये करतो, इन द बुक्स ऑफ संभाजी ऑटोमोबाईल्स लिमिटेड पुणे, हे लिहिणं गरजेचं आहे. ओके, कोणतं अकाउंट करायचे आहे, मशिनरी अकाउंट. डेबिट साईड पण असते, क्रेडिट साईड पण असते. किती कॉलम असतात, डेबिट साईडला 4, क्रेडिट साईडला 4, एकूण 8 कॉलम असतात. ओके, पुढचा अकाउंट कोणता आहे, डेप्रिसिएशन अकाउंट. डेप्रिसिएशन अकाउंटला सुद्धा डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. डेबिटला 4 कॉलम, क्रेडिटला 4 कॉलम, एकूण 8 कॉलम. ओके, ठीक. आता आपण बघणार आहे मशिनरी अकाउंट. सुरुवातीला मशिनरी अकाउंट घेणार आहे. तर पहिलं वर्ष बघायचं, वर्किंग नोटमध्ये बघायचं आहे. आडवी जी ओळ आहे ती वाचायची असते, उभं नाही वाचायचं, आडवं वाचायचं आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी 2015-16 दिले. तर त्या ठिकाणी बघा आडव्या स्वरूपामध्ये बघा की पहिली मशिनरी दिली किती रुपये, 80,000 रुपये. काय केलं रे, ते खरेदी केलेलं आहे. काय केलंय, खरेदी. खरेदीचा व्यवहार डेबिटला का क्रेडिटला, डेबिटला. म्हणून या ठिकाणी मी जी कंसामध्ये तारीख आहे ती तारीख लिहिली 1 जुलै 2015. आणि टू कॅश अकाउंट, रोखीचा व्यवहार आहे म्हणून टू कॅश अकाउंट. रक्कम किती आहे, रक्कम आहे माझी 80,000. ठीक आहे, पहिला व्यवहार झाला. आडवी ओळ संपली का, कोणताही व्यवहार नाही, आडवी ओळ संपली. त्याच्या खालची ओळ बघायची, काय, डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन हे डेबिटला येतं का क्रेडिटला येतं, क्रेडिटला येतं. म्हणून क्रेडिटला जावा. बाय डेप्रिसिएशन अकाउंट. तारीख पहिल्या वर्षाच्या शेवटची तारीख 31 मार्च 2016. रक्कम पहिल्या वर्षाची डेप्रिसिएशनची रक्कम एकूण घ्यायची, टोटल 6,000. ओके, तर पहिलं वर्ष संपलं, कारण की पुढे म्हटले 2016-17 म्हटलेलं आहे. खालच्या वेळेला काय म्हटले, 2016-17, म्हणजे पहिलं वर्ष संपलं. मग पहिलं वर्ष संपलं की काय करतो, पहिलं वर्ष क्लोज करतो. डेबिट साईडची टोटल किती येते, 80,000. तेवढीच टोटल क्रेडिट साईड, टोटल अमाऊंट 80,000. ओके, त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला काय करायचे, आता फरक काढायचे. क्रेडिट साईडला, क्रेडिट साईडला रक्कम किती आहे, 6,000. आपण टोटल दाखवली किती, 80,000. 80,000मधून 6,000 गेले, राहिले किती, 74,000. जो काही फरक येतो त्या फरकाला मी काय म्हणतो, बाय बॅलन्स ईडी. बाय बॅलन्स ईडी 74,000. तारीख पहिल्या वर्षाची शेवटची तारीख. ओके, ठीक आहे. जो काही क्लोजिंगला बॅलन्स आहे 74,000, तो पुढच्या वर्षी काय होतो, ओपनिंग होतो. या ठिकाणी मी टू बॅलन्स बीडी 74,000 लिहिलं, परंतु तारीख दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीची तारीख 1 एप्रिल 2016. ओके, ठीक आहे. आता पुढे बघायचे वर्किंग नोटमध्ये 2016-17ला पहिल्या मशिनरीचा बॅलन्स किती आहे, 74,000. तेवढाच बॅलन्स आहे का आता, ठीक आहे, म्हणजे बॅलन्स पण तेवढाच आहे, बरोबर आहे. आडवं वाचत जायचं आहे. पुढे काय दिलंय, 30,000. कंसामध्ये तारीख लिहिली, म्हणजे कशाचा व्यवहार, खरेदीचा व्यवहार आहे. कशाचा व्यवहार आहे, खरेदीचा व्यवहार आहे. खरेदीचा व्यवहार कुठे येतो रे, डेबिटला. कुठे येतो, डेबिटला. म्हणून डेबिटला टू कॅश अकाउंट. तारीख कंसामध्ये दिलेली आहे 1 ऑक्टोबर 2016. किती रक्कम आहे, 30,000. ठीक आहे, आडवी लाईन संपली का, एस संपलेली आहे. खाली यायचं आहे, डेप्रिसिएशन दिलेलं आहे. डेप्रिसिएशन डेबिट का क्रेडिट, डेबिट साईडला का क्रेडिट साईडला, तर क्रेडिट साईडला येतं. म्हणून बाय डेप्रिसिएशन अकाउंट. दुसऱ्या वर्षाची एकूण रक्कम किती आहे डेप्रिसिएशनची, 8,900. 8,900 म्हणून 8,900 लिहिलेलं आहे. तारीख दुसऱ्या वर्षाची शेवटची तारीख 31 मार्च 2017. ठीक आहे. आता दुसरं वर्ष संपलं का, एस संपलेला आहे ना, संपलेला आहे म्हटल्यानंतर अकाउंट काय करतो, दुसरं वर्ष काय करतो, क्लोज. डेबिट साईडची बेरीज 1,04,000. क्रेडिट साईडला सुद्धा तेवढीच 1,04,000. फरक किती होतो, 1,04,000मधून 8,900 गेले, राहिले किती, तर 95,100. या फरकाला मी काय म्हणतो, बाय बॅलन्स डी. किती येते, 95,100. त्या वर्षाची दुसऱ्या वर्षाची शेवटची तारीख 31 मार्च 2017. ठीक आहे.
जो काही क्लोजिंगला बॅलन्स असेल तो पुढच्या वर्षी ओपनिंगला, म्हणून या ठिकाणी मी ओपनिंगला घेतोय 1 एप्रिल 2017 टू बॅलन्स बीडी 95,100. ओके. आता वर्किंग नोटमध्ये जायचे 2017-18 त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याची आडवी ओळ वाचायची असते. तर पहिल्या मशिनरीचा बॅलन्स किती आहे 66,700 अधिक 28,500 किती येते 95,100. तेवढीच बेरीज इकडे येते का? येस, बॅलन्स किती आहे 95,100 म्हणजे बरोबर आहे, बॅलन्स बरोबर आलाय. आडवी ओळ संपली. बर, खालची ओळ बघा. खालची ओळ बघा काय दिलंय, डेप्रिसिएशन. डेबिट का क्रेडिट? क्रेडिट. क्रेडिट साईडला डेप्रिसिएशन येतं, म्हणून त्या ठिकाणी मी बाय डेप्रिसिएशन अकाउंट किती दिलेलं आहे. तिसऱ्या वर्षाचं डेप्रिसिएशन किती आहे टोटल 9,510. म्हणून या ठिकाणी मी डेप्रिसिएशन लिहितोय 9,510. तारीख तिसऱ्या वर्षाच्या शेवटची तारीख 31 मार्च 2018. ओके. त्याच्या खाली यायचं बॅलन्स दिलं आहे. बॅलन्सचा काही संबंध नाही आता. बरं, त्याच्या खाली या. त्याच्या खालच्या ओळीला म्हणतोय मी सेलिंग प्राइस म्हणजे काय केली, वस्तूची विक्री केली. पहिली का दुसरी? पहिली विकलेली. वस्तूची विक्री केली. विक्रीचा व्यवहार डेबिटला येतो का क्रेडिटला येतो? खरेदीचा व्यवहार डेबिट, विक्रीचा व्यवहार क्रेडिट, म्हणून क्रेडिट साईडला जायचं. बाय कॅश अकाउंट कंसामध्ये सोल्ड किती रुपयाला वस्तू विकली 65,000 रुपये. ठीक आहे, 65,000 रुपयाला विकली. त्यामध्ये कंसामध्ये जी तारीख आहे ती तारीख त्या ठिकाणी लिहायची आहे 31/3/2018. ठीक आहे. त्याच्या खालची ओळ बघा. आता काय झालंय, प्रॉफिट. प्रॉफिट झाला तर डेबिटला येतो का क्रेडिटला येतो? सर्वांना माहिती आहे प्रॉफिट डेबिटला, लॉस क्रेडिटला. आता काय आहे, प्रॉफिट डेबिटला येणार आहे. म्हणून तारीख ज्या तारखेला वस्तू विकली 31 मार्च 2018 ती तारीख लिहायची. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये प्रॉफिट किती रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे 5,060 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, म्हणून त्या ठिकाणी 5,060 रुपये मी रक्कम दिलेली आहे. ओके. तिसरं वर्ष संपते कारण की बॅलन्स त्या ठिकाणी दिसतोय शेवटचा. मग या ठिकाणी मी डेबिट साईडची टोटल करणार आहे. किती येते टोटल अमाऊंट येत आहे 1,01,60. जेवढी डेबिटची टोटल तेवढीच क्रेडिटची टोटल 1,01,60. 1,01,60 मधून क्रेडिट साईडची ज्या काही रकमा आहेत त्या वजा करायच्या तिसऱ्या वर्षाच्या. बघा 9,510, 65,000 या दोन्ही रकमा 1,01,60 मधून वजा करायच्या. जो काही फरक येतो त्या फरकाला मी काय म्हणतो, बाय बॅलन्स डी. तारीख तिसऱ्या वर्षाच्या शेवटची तारीख. रक्कम किती आलेली 25,650. 25,650 हा फरक आला, त्याला मी म्हटलं बाय बॅलन्स डी. क्लोजिंग बॅलन्स आहे. क्लोजिंग बॅलन्स हा पुढील वर्षी काय होतो, ओपनिंग होतो. म्हणून टू बॅलन्स बीडी. तारीख एक दिवस पुढचा फक्त घ्यायचे क्लोजिंगच्या 1 एप्रिल 2018. किती येते 25,650. जेवढी क्लोजिंगची रक्कम तेवढीच ओपनिंगची रक्कम 25,650. हे झालं आपलं मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंटला शेवटला बॅलन्स किती आहे 25,650. तेवढाच बॅलन्स वर्किंग नोटला आहे का बघा, शेवटला आहे म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे. आता पुढचा अकाउंट करायचे डेप्रिसिएशन अकाउंट. कोणीही करू शकतं, साधं सोपं आहे. वर्किंग नोटमध्ये चौथा कॉलम जो आहे शेवटचा कॉलम त्यामध्ये 3 वर्षाच्या रकमा दिसतात. टोटल 1 बाय 1 रकमा घ्यायच्या. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष घेऊया आपण लगेच. डेबिट साईडला टू फिक्स्ड असेट घेत नाही. त्या ठिकाणी कुठलं असेट आहे फिक्स्ड असेट, तर टू मशिनरी अकाउंट. रक्कम पहिल्या वर्षी किती आहे 6,000. तारीख पहिल्या वर्षाची शेवटची तारीख 31/3/2016. ठीक आहे. पहिल्या वर्षाचं डेप्रिसिएशन किती आहे 6,000. म्हणून पहिलं वर्ष संपलं. डेबिट साईडची टोटल अमाऊंट 6,000. तेवढीच क्रेडिट साईडला टोटल 6,000. फरक कितीचा 6,000चा. त्या फरकाला मी काय म्हणतो, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6,000. तारीख जी तारीख फ्रंटला होती तीच तारीख येणार आहे 31/3/2016. पहिल्या वर्षाची शेवटची तारीख. ओके. दुसरं वर्ष तुम्ही करू शकता, सेमच आहे. यायचं आहे दुसऱ्या वर्षाला डेबिट साईडला टू मशिनरी अकाउंट. दुसऱ्या वर्षाचं डेप्रिसिएशन वर्किंग नोटमध्ये बघा 8,900 त्या ठिकाणी लिहायचे. तारीख दुसऱ्या वर्षाच्या शेवटची तारीख 31/3/2017. ठीक आहे. संपलं दुसरं वर्ष, क्लोज करा. डेबिट साईडची बेरीज
किती येते 8,900. तेवढीच बेरीज क्रेडिट साईडला 8,900, फरक सुद्धा 8,900. त्या फरकाला आपण काय म्हणतो? बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 8,900. ठीक आहे. तारीख किती? दुसऱ्या वर्षाची शेवटची तारीख 31/3/2017. आता शेवटचं वर्ष तिसरं करायचं आहे, तुम्हाला जमेलच. करा. काय आहे? तिसऱ्या वर्षाचं डेप्रिसिएशन घ्यायचे. डेबिट साईडला जावा. टू मशिनरी अकाउंट घ्यायचे आहे. टू मशिनरी अकाउंट रक्कम किती येणार? वर्किंग नोटमध्ये तिसरी डेप्रिसिएशनची अमाऊंट बघा, 9,510. ठीक आहे, 9,510 घ्या. तिसऱ्या वर्षाची शेवटची तारीख किती आहे? 31/3/2018. ती तारीख घ्यायची आहे. तिसरं वर्ष संपलं, अकाउंट क्लोज. डेबिट साईडची टोटल 9,510, तेवढीच टोटल क्रेडिट साईडला 9,510. फरक किती? 9,510चाच. त्या फरकाला मी काय म्हणतो? बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 9,510. तारीख तिसऱ्या वर्षाची शेवटची तारीख 31/3/2018 झालेलं आहे. बघा, अशा प्रकारे डेप्रिसिएशनचं अकाउंट एक्झाम्पल सोडवायचं आहे. काहीच तर अवघड नाही. फक्त टक्केवारीमध्ये तुम्हाला काढता आलं पाहिजे. मंथमध्ये 6 महिने, 3 महिने, 9 महिने, 12 महिने. ठीक आहे, काढता आलं पाहिजे. काही शंका असतील तुम्ही मला विचारू शकता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये, किंवा या ठिकाणी कॉलिंग नंबर दिलेला आहे त्यावरती सुद्धा तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.